बॉडी लँग्वेज कशी इम्पॅक्ट करते? खूप. हां, थोडं त्याच्याबद्दल एलॅबोरेट करून सांगा. बॉडी लँग्वेज फार महत्त्वाचा इम्पॅक्ट समोरच्यावर करते, प्लस ती स्वतःवर पण करते, नोईंगली अननोईंगली. म्हणजे अगदी आपण जर बघितलं की कुठेतरी आपण डिप्रेस झालो असू किंवा एखादी गोष्ट आपल्या अपेक्षेपेक्षा वेगळी काहीतरी झाली असेल आणि आपण डिस्करेज झालो असू, की नॅचरली आपले खांदे सुद्धा पडतात. हो. अशा परिस्थितीमध्ये बॉडी लँग्वेज स्वतःवर पण कसा परिणाम घडवून आणते हे पण मी सांगते. की एक तर ती गोष्ट तिथे लक्षात ठेवली पाहिजे की आपल्या सबकॉन्शियस माइंडला खरं खोटं काही कळत नाही, म्हणून तर जस्ट लिंबू चिंच असं छान छान पदार्थ घेतलं की तोंडाला पाणी सुटायला लागतं. तर त्याच्यामुळे तशा डिस्करेज मोमेंटमध्ये जर आपण असू तर जस्ट आपण फक्त शोल्डर्स जस्ट रोल करून पुन्हा व्यवस्थित केलं की नॅचरली आपल्याला पुन्हा स्वतःबद्दल छान वाटायला लागतं, तो कॉन्फिडन्स तेव्हा येतो सुद्धा. म्हणून अशा रीतीने आपल्याला ते स्वतःसाठी वापरता येईल. आणि दुसऱ्यांवर कसा इम्पॅक्ट करेल तर कोणाशी जरी आपल्याला कम्युनिकेशन करायचं आहे किंवा त्यांच्याकडून आपल्याला काहीतरी त्यांनी आपली वस्तू खरेदी करावी असं आपल्याला काही अपेक्षित आहे, आपलं प्रोडक्ट घ्यावं असं अपेक्षित आहे, आणि आपण लगे अगदी खिशामध्ये हातबीत घालून किंवा अगदी हाताची घडी घालून त्यांना काही सांगणार असू तर याला स्वतःलाच काही इंटरेस्ट नाही आहे त्याच्यामध्ये, असा समोरच्याच्या डोक्यामध्ये समज तयार होतो. बेसिकली मी जे अगदी सुरुवातीला म्हणाले होते की बॉडी लँग्वेज आणि फेशियल एक्सप्रेशन्स हे कोणत्याही कम्युनिकेशनमध्ये 55% इतकं बोलतात, म्हणून ते खूप महत्त्वाचे ठरतात. म्हणून तर बॉडी लँग्वेजकडे आपण व्यवस्थित लक्ष दिलं पाहिजे की उगाच आपल्याला हातांचं काय करायचं हा मेन प्रॉब्लेम असतो. स्टेज करेजच्या वेळेस तर त्या लोकांना लगेच लक्षात येतं ज्यांना स्टेजवर जाऊन बोलायचं की हात तेव्हा खूपच अडचणीचे ठरतात की ह्यांचं मी काय करायचं, आणि मग ते कुठेतरी असं ठेवतात, कुठेतरी असं काहीतरी करतात आणि मग ते सगळे प्रॉब्लेममध्ये येतात. म्हणजे काही जणांबद्दल तसे जे त्यांना ट्रोल केलं जातं ते फक्त त्यांचे हँड्स कसे ठेवले जातात त्यांचे, आणि जिथे कुठे आपली बॉडी लँग्वेज चुकते आहे तिथे मग लगेच ती कशी आपण व्यवस्थित करायची ते पण बघितलं पाहिजे, आणि ते करता येते प्रॅक्टिसने. रिसेंटलीच ABP माझावरती ह्याच टॉपिकवरती मला त्यांनी एक ॲनालिसिससाठी बोलवलं होतं. एकनाथ शिंदे साहेब आणि देवेंद्र फडणवीस साहेब यांच्यात काहीतरी चालू होतं, तर ते बॉडी लँग्वेजवरनं काय वाटतंय म्हणून मला एक बाईट देण्यासाठी ABP माझावरती हे केलं होतं. तुम्ही बरोबर म्हणलात की बॉडी लँग्वेज स्पीक्स अ लॉट. इवन विनिंग एजमध्ये पण मी एक डायग्राम काढली होती. इमोशन्स, बॉडी आणि माइंड हे एक दुसऱ्यांशी कनेक्टेड आहे. ज्यावेळेस आपण सकाळी उठतो आणि आपल्याला वाटतं ताप आल्यासारखी किंवा ऍक्च्युली ताप आलेली असते, तर आपलं कसं अंग गळून गेल्यासारखं फील होतं. ऍक्च्युली अंग नाही गळालेलं, ताप आल्यामुळे ती भावना आहे अंग गळून गेल्यासारखं, आणि मग त्याच्यामुळे मग माइंडमध्ये वेगळे वेगळे थॉट्स यायला लागतात. तर तुम्ही जे म्हणालात तसंच कनेक्टेड आहे बरोबर, बॉडी, माइंड आणि इमोशन. इमोशन हे आपल्याला जर चुकीचे आले ते बॉडी इफेक्ट करते, बॉडी हे झाली की मग तिकडे इफेक्ट करते. तर तुम्ही जे म्हणालात की पब्लिक स्पीकिंगमध्ये कधी कधी हाताचं काय करू किंवा मग ते माईकशी चाळा करतात, कधी स्वतःच्याच बटनांची उघड लाव करत राहतात, ते समोर फारच वाईट दिसतं. तर त्या कॉन्टेक्स्टमध्ये म्हणजे कुठेतरी ते नर्वस असतात म्हणून होतं का? हो, नर्वसनेसमुळे. किंवा अविनाश तुम्ही हे पण बघितलं असेल की बरेचदा तशा याच्यामध्ये म्हणजे आपण स्टेज करेज हा विषय याच्यासाठी घेतला की तो पटकन आपल्याला कनेक्ट होतो, म्हणून की दीड पायावर बरेचदा ह्या पायावर एकदा जास्त भार द्यायचा, मग पुन्हा त्याला मी दीड पायावर खेळणं म्हणते की अरे 2 पाय दिले, 2 पायांवर स्टेबल उभं राहा ना तुम्ही व्यवस्थित. आणि ते अशी हालचाल करणं ते समोरच्यांना फारच वेगळ्या पद्धतीचं दिसतं ते, आणि ते नर्व्हस असतं म्हणूनच कुठेतरी होतं. आपण काय म्हणतो बेसिकली, चेहरा हा मनाचा आरसा आहे. त्याच्यामुळे आतमध्ये काहीतरी चाललंय की हे लोक खरंच ऐकतायत का, मला बरोबर सांगता येतंय का, माझा पुढचा मुद्दा विसरणार तर नाही ना, असं जर काही डोक्यामध्ये असेल तर ते चेहऱ्यावर आणि शरीरावर येणारच आहे. म्हणून त्याच्यापेक्षा बेटर वे तुम्ही स्वतः कॉन्फिडंट व्हा, किंवा जर तुमचं पहिल्यांदाच स्टेज करेजमध्ये तुम्ही पहिल्यांदाच एंट्री करत आहात की आणि आज पहिल्यांदाच आपल्याला स्टेजवर जायचंय, तर असं काही होणार आहे हे मनाशी व्यवस्थित लक्षात घेऊन ठेवा. आणि आता काही होते म्हणून तिथे नका नर्व्हस हो, जसं आहे तिथली सिच्युएशन, कारण तुम्ही शेवटी प्रयोगच करत आहात ना, कारण एक पाऊल तुम्हाला पुढे जायचंय ना. मग अशा परिस्थितीमध्ये काय काय होतं हे त्या प्रसंगातून शिकल्यावर मग घशाला कोरड पडते तर काय केलं पाहिजे, माझा दीड पायावर खेळलं जातं तर काय केलं पाहिजे, म्हणजे प्रॉब्लेम्स लक्षात आल्यानंतर सोल्युशन्स काढता येतात. पण ती एक प्रोसेसचा भाग आहे एवढं लक्षात घ्यायचं. त्याच्यासाठी सेल्फ बिटिंग करायची गरज नाही, किंवा आता मी प्रयत्न केला पण मला जमलं नाही, मी कधीच स्टेजवर जाणार नाही, अशा ह्या टोकाला पण जाण्याची गरज नाही.
तुम्ही फार छान म्हणलात की चेहरा हा मनाचा आरसा आहे आणि मी असं म्हणतो की डोळे हे शरीराची आत्मा आहे, Yes. आत्म्याची खिडकी आहे, की आतमध्ये काय चालू आहे हे डोळ्यातनं दिसतं. तर डोळ्यांबद्दल थोडं सांगा. डोळे हा तर फार महत्वाचा भाग आहे, कारण त्याच्यातूनच सगळ्या भावना दिसतात. म्हणून तर असं पण म्हणतात ना, ते म्हटलं जातं. आता ऍक्च्युली किती त्याला सायंटिफिक बेस आहे मला माहित नाही, पण जे मी ऐकलंय की घारे डोळे ज्यांचे आहेत तर त्या लोकांच्या भावना डोळ्यातून कळत नाही, म्हणून त्यांना जज करायला थोडंसं अवघड जातं. आणि म्हणून म्हणतात की घाऱ्या लोकांशी हँडल करताना जर आपल्याला व्यवस्थित केअरफुल राहावं लागतं. का तर डोळे त्यांचे काही सांगत नाहीत आपल्याला, म्हणून आपले डोळे सगळं बोलतात. तर मग तुम्ही एक म्हणलात की शोल्डर्स, हँड गेस्चर्स तुम्ही म्हणालात, डोळ्यांवरती आपण आलो. टोनॅलिटी बद्दल पण सांगा. टोनॅलिटी कितपत इम्पॉर्टंट आहे बॉडी लँग्वेज मध्ये, सॉफ्ट स्किल मध्ये? येस, ते तर सांगतेच. त्याच्या अगोदर डोळ्यांबद्दल एक आणखी सांगते महत्वाचा मुद्दा. पुन्हा आपण बेसलाईनला स्टेज करेजेस घेऊया की स्टेजवरची ती व्यक्ती जी बोलत आहे, आता ऑडियन्समध्ये इतके सगळे लोक आहे, फक्त एकाच ठिकाणी असं बघून जर बोलत असेल तर काय होईल? सो डोळे तिथेही महत्वाचे ठरतात की तुम्ही सगळे माझ्या नजरेच्या टप्प्यात आहात हे लक्षात त्यांना आणून दिलं पाहिजे. किंवा काही जण जे अगदी नवीन नवीन आहेत किंवा त्यांना आपण असं काही करतो हे माहीत नसतं, ते समोरच्याच कोणत्या तरी व्यक्तीला धरतात आणि त्यालाच सांगतात, अरे एवढा मोठा ऑडियन्स आहे, त्यांना पण सांगा जरा. तर डोळे हे असे व्यवस्थितरित्या प्रत्येकाशी संपर्क साधण्यासाठीचे साधन आहेत तिथे. त्याच्यामध्ये कॉन्टॅक्ट प्रत्येकाशी केला पाहिजे आणि नुसती नजर फिरवण्यापेक्षा एखाद्याकडे व्यवस्थितरित्या बघितलं पण पाहिजे, जेणेकरून कुणाशी तरी कनेक्टेड आहोत असं त्याला जेव्हा फील होतं की आपण त्या वक्त्याशी कनेक्टेड आहोत, तेव्हा त्याचा पण सेल्फ एस्टीम वाढतो ना मस्तपैकी. आणि आपल्याला तसंच वातावरण हवं असतं. आता आपण येऊया टोनॅलिटीवर, म्हणजे एकतर आपला पीच, आवाजातले चढ उतार वगैरे. जसं मी म्हणाले की फेशियल एक्सप्रेशन आणि बॉडी लँग्वेज यांचं कम्युनिकेशन मधलं महत्व 55% आहे. तसं ह्या टोनॅलिटी किंवा पीच वगैरे वगैरे जे काही आहे ना, त्याला ऑडिटोरी ही कन्सेप्ट आहे, तर ते 38% इतके महत्वाचे आहेत. आणि म्हणून तिथे पण तेच येतं की जर मनातल्या भावना जशा चेहऱ्यावर येतात ना, तसं मनात जे काही आहे ते येतं बरोबर आवाजामध्ये सुद्धा, त्या पीच मध्ये सुद्धा. म्हणून आपण जर काही खोटं सांगणार असू तर नजर झुकलेली असते, म्हणजे बॉडी तिथे तर बोलतेच किंवा नजर कुठेतरी चोरली जाते, म्हणजे चेहरा किंवा डोळे तर तिथे बोलत आहेतच, पण आवाज सुद्धा समोरच्याला कम्युनिकेट करतो की ह्याच्या बोलण्यात तेवढा कॉन्फिडन्स का नाही दिसत आहे, याचा अर्थ काहीतरी प्रॉब्लेम आहे, दाल में कुछ काला आहे, हे जे आहे तर ते त्या टोनॅलिटीवरून सुद्धा समोरच्याला कळतं. म्हणून मग शेवटी बेसिकली मला काय म्हणायचं आहे की मनात जे आहे तेच सगळं बाहेर येऊ द्या, म्हणजे तुम्हाला बाकीचं आर्टिफिशियल काही करण्याची गरज पडणारच नाही. आणि नॅचरली त्या आपल्या मनातल्या फ्लो सोबत आपलं शरीर पण बोलतं, आपला आवाज बोलतो, आपला टोन बोलतो, सगळं सगळं बोलतं. म्हणजे सिंपल उदाहरण द्यायचं जर झालं, मी आमच्या प्रशासनातल्या लोकांना सांगताना म्हणत असते की मार्च एंडिंगला 100% टार्गेट कंप्लीट झालं पाहिजे. आता डिसेंबर एंडिंगला 3च महिने आहेत आता मार्च एंडिंगला, आणि आता तुम्हाला तुमची मीटिंग चालू आहे. जर तुमचं डिसेंबर एंडिंगला टार्गेट 85% कंप्लीट असेल तर आवाज आणि चेहरा सगळा कसा बोलल, माझं टार्गेट 85% कंप्लीट झालं, असं होईल का? नाही, 85% झालंय माझं टार्गेट. चेहरा बोलतो, शरीर बोलतं, आवाजही बोलतो. आवाज बोलतो म्हणजे काय, त्याचा पीच, त्यातला प्रत्येक शब्द, कशावर आपल्याला स्ट्रेस द्यायचा आहे त्या शब्दाचा एक पर्टिक्युलर भाग, हे सगळं बोलतं. आणि जर डिसेंबर एंडिंगला 40% बसून मी 40% माझं टार्गेट कंप्लीट झालंय असं म्हणणार का? अजिबातच नाही, कारण ते खूप कमी झालं, स्वतःला पण माहित आहे ना. म्हणून जे मनात आहे तेच ओठावर आणा, ऑटोमॅटिकली तुम्हाला कसरत करण्याची गरज नाही पडणार.